राज्यभर जोरदार पावसानं काही ठिकाणी विश्रांती घेतली होती। मात्र आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटी राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। याविषयीचा आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर 48 तासांसाठी हवामान विभागाने शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्याचप्रमाणे मुंबईत उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 24 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्याच्या घाट विभागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर पुण्यात उद्या 33 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। ऑगस्ट अखेरीस या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे। अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर नागपूरमध्ये उद्या 35 अंश सेल्सिअस कमाल तर 26 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला, तर संभाजीनगरमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर उद्या तिथे 33 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। एकंदरीतच राज्यभर विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला। मुंबईसह पुण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे।